करणारा भगवान आहे. आपण कधीच त्या कर्तृत्वाचा अभिमान धारण करू नका की मी होतो म्हणून झालं. नाही नाही, देवाला नाही चालत होय. कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती हे दोन विषारी दात आहे. कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती हे दोन विषारी दात पाडून टाका. हे दोन विषारी दात पाडल्यानंतर सर्प देखील गारुड्याच्या उपजीविकेचं साधन बनून जातो. पण ते दोन विषारी जर जात असेल, तो सर्प दुसऱ्यालाही दंश करून दुसऱ्याचंही जीवन संपवून टाकतो. कर्तृत्वाचा मत नसावा. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. अरे करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. जन्म के दाता माता पिता है, आप कर्म के दाता है. आप कर्म के दाता है, आप चरण के दाता है. जन्म के माता पिता है, आप कर्म के दाता है. आप चरण के दाता है, आप चरण के दाता है. आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता है. ओ आप ही भाग्य विधाता है, ओ आप ही भाग्य विधाता है. दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में. मेरे बाप, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. ओ सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम 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 आपके चरणों में. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. वरुण रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी. भगवान सम आहे. मग सम आहे ना, तर त्याच्यात भेद का दिसतो? गंगा यमुना सरस्वती नर्मदा नद्या म्हणायला लागल्या, तुझ्यासारखे पापी माझ्यात येऊन स्नान करतात, आम्ही अपवित्र होतो. या संत चरणाजवळ आल्यानंतर आम्ही पवित्र होतो. पुंडलिक रायांना पश्चाताप झाला. आपणही किती वेळा ऐकतो, किती वेळा श्रवण करतो, पण पश्चाताप रूपी अग्नीमध्ये आपलं अंतःकरण जळत नाही. सज्जन हो, दोष होणं हा मानवी स्वभाव आहे. परंतु दोष झाल्यानंतर त्याचा पश्चाताप न येणं हा आसुरी स्वभाव आहे. पश्चातापेन शुद्धता.
अज्ञानाने प्रमाद घडला, पण पश्चातापेन शुद्धता. केलेल्या कर्माचा जर पश्चाताप झाला तर आपण अर्धशुद्ध होऊन जातो. देवा, माझ्याकडून आज याला शिवी दिली गेली, पश्चाताप करा, अर्धे शुद्ध व्हा. पुंडलिक राय तिथून आले पंढरपूरला, आई वडिलांची सेवा करायला लागले. तुम्ही जरा त्या भाव अवस्थेमध्ये जा. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये पुंडलिक राय आपल्या आई वडिलांची सेवा करतायत. चला पंढरपूरला, डोळे बंद करा आणि डोळे बंद करून मनाने भगवंताच्या चिंतनाचा आपण अभ्यास करू. पुंडलिक राय सेवा करतायत. तितक्यात बघा, निमित्त लागतं हो. निर्निमित्ताने कोणतंही कार्य होत नाही. कोणत्याही कार्याकरता कारणाची गरज असते. ही कथा या ठिकाणी संपन्न होते, याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. निर्निमित्त काहीच होत नाही. एका माणसाला विचारलं का तुम्ही कसे आलात, म्हणतो सहज आलात. अरे सहज हवा देखील जात नाही, ती काहीतरी निमित्ताने प्रवास करते. भगवान आले, पुंडलिक रायाच्या मागे उभे आहे. आयुध हातामध्ये आहेत, शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्यबाण. आवाज दिला, त्या आवाजामध्ये एक अलौकिक स्वर होता. कधीच न ऐकलेला तो आवाज पुंडलिकरायांच्या कानावर आला. देव मागे उभे राहिले आणि मागे उभे राहून पुंडलिकरायांना बोलायला लागले, अरे पुंडलिका, मी आलोय, मला काहीतरी बसायला जागा दे. काय बोलले पुंडलिकराय? सेवा करतायत. वडिलांचे पाय चेपत होते, आईचे पाय दाबत होते. आवाज आला, त्या आवाजामध्ये एक अलौकिकता, विलक्षणता जाणवली. पण तरी देखील एथ सेवा हा दारवंटा. ज्याला काहीतरी प्राप्त करायचं असेल ना, सेवा केल्याशिवाय प्राप्त नाही होत. गीतेचा सिद्धांत आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा केल्याशिवाय नाही प्राप्त होत. देव मागे उभे. पुंडलिका, मी आलोय. कोण आहे? अरे मी या जगाचा मालक आहे. हळू बोला. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधती. निळा मने जो हा जोडला संगाती हो, जेने विश्व निर्मिले, असा परमात्मा मागे उभा आहे. आणि असा परमात्मा मागे उभा असताना देखील आपल्या कर्मापासून पदच्युत न होणारे पुंडलिक राय देवाला बोलायला लागले, जरा हळू बोला. अरे मी देव बोलतो. असेल देव, मला माहिती नाही, जरा हळू बोला. म्हणले का? काय शब्द आहे पहा तिथे. माझ्या पितरांची होईल निद्राभंग, माझ्या आई वडिलांची झोप मोडेल, नसायची प्रसंग बोलायाचा. याच महाराष्ट्र भूमीमध्ये एक मुलगा असा जन्माला आला की आई वडिलांची झोप मोडू नये याकरता देवाचंही तोंड बंद करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, तो एक मुलगा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जन्माला आला. माझ्या आई वडिलांची झोप मोडे. जेने पढवून वेद केला शहाणाव, जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी. ज्याच्या श्वासातून जन्म वेद प्रगट होतात, त्या परमात्म्याचं तोंड बंद करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या एका साधू मध्ये आहे. बंद कर आवाज. माझ्या पितरांची होईल निद्राभंग, न साहेचे प्रसंग बोलायाचा. देव म्हणायला लागले, अरे पुंडलिका,
किती वेळ उभा राहू, मला बसायला जागा तरी दे. वीट पडलेली होती, उचलली वीट, पाहिलंय नाही देवाकडे. विशेषत्व जरा लक्षात घ्या, देवाकडे पाहिलं देखील नाही. वीट उचलली आणि मागे भिरकून दिली. उभा राहा त्याच्यावर. शब्द प्रयोग पहा जगद्गुरु तुकोबरायांचा. कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी. काय प्रेमाने तू एवढा मातलाय. उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, अजून न मनशी बैस. विटेवर उभं केलं. देव मुकाट्याने जाऊन विटेवर उभे राहिले. बघा तुम्ही जरा त्याचं ते दर्शन पहा. विटेवर उभे राहिले, आयुध हातात होती. पुंडलिकरायांनी पुन्हा दुसरी आज्ञा दिली देवाला. ते आयुध हातातली टाकून दे. म्हटले का? तुझ्या दर्शनाला अनेक लोक येतील, त्यामध्ये एखादा पापी असेल, एखादा दोषी असेल, अज्ञानी असेल. मूळ पापी जैसे तैसे, जैसे तैसे शब्दावर अंडरलाईन करा, कसाही असू द्या तो. मूळ पापी जैसे तैसे, उतरी काशे लावून. त्याचा उद्धार करायचा. देव म्हणायला लागले, पुंडलिका मग आयुध काय नडतायत तुम्हाला? तुमचा स्वभाव आहे देवा. तुम्हाला जगामध्ये फक्त दोनच लोक दिसतात, एक दुर्जन आणि एक सज्जन. तिसरा वर्ग तुम्हाला दिसत नाही देवा. एखाद्या वेळेला जर दुर्जन तुमच्या दर्शनाला आला तर तुम्ही लगेच गदेने त्याचा चेंदा करू टाकाल. ती गदा खाली टाकून द्या. चक्र खाली टाकून द्या. चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. भगवंताचे जे आयुध आहे ना, ते आयुध का धारण केलंय देवाने, आणि त्या आयुधाचं तात्पर्य काय आहे, त्याचं महत्व काय आहे, याचंही वर्णन संतांनी केलंय. चक्र का धारण केलं? चक्रे अभिमानाचा करी चेंदा, अभिमान संपवण्याकरता चक्र धारण केलं. मोह ममता संपवण्याकरता गदा धारण केली. मोह ममता छेदी गदा. आयुध खाली टाकून दे. आयुध खाली टाकली. विटेवर उभे आहे, हात मोकळे होते. पुंडलिकरायांनी पुन्हा आज्ञा दिली, देवा हात कमरेवर ठेवा. कमरेवर हात ठेवले. म्हणले का पुंडलिका? तुला मी आयुध टाकायला लावले, पण तुझा स्वभाव असा आहे, एखादा दुष्ट जर आला तू आयुधाने मारणार नाही, तू हाताने मारशील. पुतनेला वक्षस्थळावर बसून तिचं स्तनपान करता करता पुतनेला मारलं हातांनीच. चानूर मुष्टिकाला मारलं हातांनीच. कंसाला मारलं हातांनीच. तुझा स्वभाव आहे देवा, म्हणून हात कमरेवर ठेव. हात मोकळे नाही करायचे. सर्व जग ज्याच्या मायेने बांधलं जातं, अशा जगन्नियंत्या महेश्वर परमात्म्याला पुंडलिकरायांनी आपल्या शब्दाने बांधलं. हात कमरेवर ठेवले. हात डोळे उघडे होते. पुंडलिकराय पुन्हा बोलायला लागले, देवा ते डोळे बंद करा. अर्धोन्मिलित दृष्टी करा. नाशिकाग्र पहा. देव म्हणायला लागले, पुंडलिका मला पाहू तरी दे ना. नाही देवा, मला माहिती आहे की तुझ्या दृष्टीमध्ये चंद्र आणि सूर्य निवास करतात. तुझ्या पुढे एखादा दोषी मनुष्य आल्यानंतर सूर्याच्या प्रखर तेजाने सूर्य जसा शरीर जाळून टाकतो, तसं तुझ्याच्या नेत्रकमलातून निघणाऱ्या सूर्यप्रकाशाने तू एखाद्या दुर्जन माणसाला जाळून टाकशील. डोळे बंद कर. एवढा अधीन झालेला परमात्मा अजून आपण पाहिलेला नसेल बाबा. ही जी मूर्ती आपण आणली ना, ती त्याच स्वरूपाची आणलेली आहे. डोळे बंद आहे देवाचे. त्या दिवशी माझ्याकडे एक ग्रस्त आले, म्हणायला लागले, देवाला डोळे आणू का चांदीचे? आणायचे का? म्हटलं या देवाला चांदीचे डोळे लागत नाही. या देवाला ज्ञान चक्षुची गरज आहे. अर्धोन्मिलित दृष्टी आहे देवाची. उघडे नाही ठेवले डोळे. डोळे अर्धोन्मिलित केले. अर्धे उघडे
आता माझे डोळे थोडे उघडे आहे पण तुम्हाला बंद दिसत असतील. मी पाहतोय पण खाली अर्धोन्मिलित देवाची दृष्टी केली. दृष्टीने देखील पाहू नको. देवाने विचारलं पुंडलिकरायांना, पुंडलिका मी कधी जाऊ रे आता? पहा अजून एक आज्ञा पुंडलिकरायाची. नच जावे देवा माझे गावी हुनी. ओ हो, माझ्या गावातून तू जायचं नाही आता. नच जावे देवा माझे गावी होनी, प्रार्थितो तुझ लागोनी हेच आता. माझ्या गावातून जायचं नाही. पुंडलिका पण मला इथे उभं का करतोय रे तू? पुंडलिकराय बोलतायत, पंचमहापातकी जरा लक्ष केंद्रित करा. ब्रह्महत्या सुरापानम स्थेयं गुरुवांगणा गमः महंती पातकान्याहुस्तम संसर्गीच पंचमहा. हे 5 महापातकी आहे. ब्रह्महत्या करणारा, सुरापान करणारा, सुवर्णाची चोरी करणारा, गुरुपत्नीशी रत झालेला, हे 4 महापातकी आहे. आणि या 4 महापातकांच्या सानिध्यामध्ये राहणारा. म्हणून मगाची एक शब्द तुम्हाला वापरला गुरुकृपेने की व्यसनाधीन माणसाच्या अंगाला स्पर्श केला तरी त्यातले दोष आपल्याला लागतात. याचं कारण हे आहे, स्थेयं गुरुवांगणा गमः महंती पातका न्याहुस्तत् संसर्गीच पंचमहा. हे 4 महापातकी आहे. या 4 महापातकांच्या सानिध्यामध्ये राहणारा 5वा पातकी आहे. हे देवा, असे 5 महापातकी जरी तुझ्या दर्शनाला आले तरी त्यांनी दर्शन घेता बरोबर त्यांचा उद्धार कर देवा. पंचमहापातकी. पुन्हा एका अजून एक पापी सांगितला, विश्वासघातकी. ज्याने विश्वासघात केलेला आहे अशाही माणसाचा तो उद्धार. उभं केलं ते समपाय, समचरण दृष्टी. ओ हो, चरण सम, दृष्टी सम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. तिथे माझे हरी वृत्ती राहो. तिथे माझी हरी वृत्ती राहो. आणि कना लगे माईक पदार्थ. आणि कना लगे माईक पदार्थ. आणि कना लगे माईक पदार्थ. तिथे माझी हरी वृत्ती राहो. तिथे माझी हरी वृत्ती राहो. आणि कना लगे माईक पदार्थ. आणि कललगे माईक पदार्थ. आणि कललगे माईक पदार्थ. अशा या देवाचं दर्शन करण्याकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात देव लोक दर्शनाला येतात. भगवान शिवाने ठरवलं परमात्म्याच्या दर्शनाला आषाढी वारीला भगवान शिव आपल्या परिवारासह निघाले. माता पार्वती आहे, गणपती आहे, नंदिकेश्वर आहे, निघाले दर्शन. गर्दीमध्ये रस्ता काटत काटत ज्यावेळेला येत होते त्यावेळेला पार्वती माता थकली. जरा दर्शन करा पंढरपूरचं. पार्वती माता येत होती. रेल्वे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर एक पद्मावती मातेचं मंदिर आहे. दगडांनी खूप सुंदर कोरीव मंदिर आहे. चला तिथे. पार्वती माता तिथपर्यंत आल्यानंतर सर्व पार्वती माता म्हणायला लागली भगवान शिवाला, देवा माझ्याकडून आता चालणं होत नाही. भगवान म्हणायला लागले मग तू इथे थांब. पार्वती माता तिथे थांबली. त्याचं नाव पडलं पद्मावती देवी. तिथून गणपती, नंदिकेश्वर आणि भगवान शिव आले. चंद्रभागेच्या पवित्र जलामध्ये स्नान केलं.
पुंडलिक रायांचं दर्शन घेतलं. तिथून चंद्रभागा महाद्वार घाटातून वर चढतायत. गर्दी खूप आहे. भोले बाबा आलेले आहे दर्शनाला. महाद्वार घाटातून वर चढून ज्यावेळेला प्रदक्षिणा रोडवर आले, प्रदक्षिणा रोडवर आल्यानंतर गर्दीचा लोट पाहिला आणि नंदीला पुढे चालणं अशक्य झालं. 4 पाय घेऊन नंदी चालेल कसा, अशक्य झालं. भगवान भोले बाबांना म्हणायला लागले, बाबा हम और आगे नहीं जा सकते हैं, बहुत भीड़ है. भोले बाबा म्हणायला लागले, मग काय करायचं, मला कुठेतरी जागा द्या. तिथेच महाद्वार घाट चढल्यानंतर उजव्या हाताला एक भगवान हनुमंतरायाचं मंदिर आहे. भगवान भोले बाबांनी सांगितलं, नंदी हनुमंतरायाच्या समोर जाऊन उभा राहा. नंदी म्हणायला लागला, देवा मी तर नेहमी तुझ्या समोर राहतो ना. त्यावेळेला भगवान भोले बाबा म्हणायला लागले, महारुद्राचा अवतार. भोले बाबा म्हणायला लागले, हाच माझाही अवतार आहे, भगवान हनुमंतराय. नंदीला तिथे उभं केलं. विश्वामध्ये असं एकच मंदिर आहे की हनुमंतरायाच्या समोर नंदी बसलेले आहेत. पंढरपूरला गेल्यानंतर ते अवश्य दर्शन करा. तिथून पुढे निघाले. नामदेवरायांच्या पायरी जवळ आले. चोखोबारायांच्या समाधी जवळ आले. चोखोबारायांचं दर्शन घेतलं, नामदेवरायांचं दर्शन घेतलं. पुढे निघाले. पितळी दरवाजा चढला आणि दरवाजातून आतमध्ये जाताना गर्दी पाहिल्यानंतर गणपतीलाही थकवा आला. आता फक्त गणपती आणि भगवान भोले बाबा समोर चालतायत. थकवा आला. गजानन महाराज म्हणायला लागले, बाबा मी आता पुढे नाही चालू शकत. दरवाजामध्ये आतमध्ये प्रवेश केला, पाऊल टाकला. पितळी दरवाजा. गणपती म्हणायला लागले, मी आतमध्ये नाही जाऊ शकत आता. भगवान भोले बाबांनी डाव्या हाताला हात केला. सांगितलं, गजानन तू इथे विराजमान हो. तिथे गणपती विराजमान झाले. तिथून भोले बाबा खाली उतरले. पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला हनुमंताचं दर्शन आहे. तिथून पुढे गेल्यानंतर पुन्हा एक दरवाजा. तो दरवाजा ओलांडला. उजव्या हाताला बारीमध्ये आले. तिथे वेद ठेवलेला आहे, सामवेद. त्या सामवेदाचं दर्शन घेतलं. तुकोबारायांच्या चरण पादुका आहे, त्या चरण पादुकांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे निघाले. एक चांदीचा दरवाजा आहे, तो चांदीचा दरवाजा. त्याच्यातून आतमध्ये गेले. उजव्या हाताला भगवंताचं शयन कक्ष आहे. भगवंताच्या शयन कक्षाच्या त्या शयनाचं दर्शन घेतलं. पुढे निघाले. चांदीचा दरवाजा, एक फ्रेम. तिथे हरी हा अवतार कोरलेला आहे. गजेंद्राचं रक्षण करताना भगवंताने हरी अवतार घेतला. त्या हरी अवताराचं दर्शन घेतलं. पुढे निघाले. पुन्हा एक छोटासा दरवाजा. तिथून आतमध्ये गेले. भगवंताच्या त्या विटेवर उभेसलेल्या सावड्या रूपाच्या त्या महिरपायजवळ वर लिहिलेलं होतं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आहा, परमात्म्याजवळ गेले. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर भोले बाबाला घाम आलेला होता. भगवंताला प्रार्थना केली, प्रभो मी खूप थकलेलो आहे, मला कुठेतरी जागा द्या. भगवंताने विचार केला, माझ्या हृदयामध्ये सर्व ब्रह्मांड सामावलेलं आहे. शरीरामध्ये सर्वात उंच दर्जाचा अवयव जर कोणता असेल तर मस्तक आहे. आणि भोले बाबा हे माझे सर्वात मोठे भक्त आहे. निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो तथा वैष्णवानाम मिदम शंभो. वैष्णवामध्ये अग्रगणी वैष्णव म्हणजे भगवान महादेव आहे. भगवंताने विचार केला, इकडे तिकडे पाहिलं, जागा कुठे दिसत नाही आहे, भक्तांची गर्दी आहे. भगवान भोले बाबांना म्हणायला लागले, बाबा जसं तुकोबाराय म्हणतात किंवा ज्ञानोबाराय आपल्या गुरूंना आसन देत असताना, आसन कोणतं दिलं ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंना? आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. माझ्या हृदय रूपी चौरंगावर मी माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांची चरण ठेवेल. गुरुपास्ती पद पहा तुम्ही 13व्या अध्यायामध्ये.
भगवान म्हणायला लागले, भोले बाबा तुम्हाला एकच जागा शिल्लक आहे. म्हणे कोणती? माझ्या डोक्यावर बसा. भगवान भोले बाबाला उचललं आणि आपल्या डोक्यावर घेतलं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवाब्दोरिदम मामकाणाम नितम व्यक्कराभ्याम धृतो एन तस्मात्. शंकराचार्य भगवान पूज्यपाद शंकराचार्य पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाची स्तुती करतायत. परब्रह्मलिंग महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुम मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आपणही मानसिक दर्शन घ्या. तिथून बाहेर चला. माता रुक्मिणीचं दर्शन, तिथून सत्यभामा मातेचं दर्शन, तिथून राधा मातेचं दर्शन, तिथून 33 कोटी देवदर्शन, तिथून माता लक्ष्मीचं दर्शन, बलराम दादाचं दर्शन, तिथून गुप्तलिंगाचं दर्शन. मंदिराच्या बाहेर येऊन पुन्हा परिक्रमा करून आपण आपल्या पुन्हा कथेमध्ये समचरण दृष्टी विटेवरी साचेरी. भगवान सम आहे आणि मग सम असलेले भगवान दैत्यांना मारतात. देवांचा कसा पक्ष घेतात? परीक्षितीने प्रश्न विचारला. भगवान शुकदेव उत्तर देत आहेत. साधू पृष्ठम महाराज. राजा, अरे काय गोड प्रश्न केला तू. हरेश चरितमद्भुतम. या तुझ्या प्रश्नातून हरीचं चरित्र प्रगट होणार आहे. यद भागवत महात्म्यम भगवत भक्तिरवर्धनम. भगवत भक्ती वाढवणारे हे भागवताचं महात्म्य आहे. राजा, असाच प्रश्न एकदा युधिष्ठिराला पडला होता. युधिष्ठिराने नारदाला विचारला. अहो अत्यद्भुतम हे दुर्लभैकांती नामपि. प्रसंग त्यावेळचा होता राजसूय यज्ञाच्या प्रसंगात. राजसूय यज्ञाच्या प्रसंगामध्ये अग्रपूजेचा मान भगवान कृष्णाला मिळाला. जेवढा मान मिळतो तेवढाच अपमानही होतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपण मागितल्याने मिळत नसतं सज्जन हो. ते मोठेपण मिळवण्याकरता अंतकरणाची विशालता लागते. मोठेपण मागून मिळत नाही. आपण जगद्गुरु तुकोबारायांचे अनुयायी आहेत आणि तुकोबारायन स्वतःला लहानपणा मागतात आणि आपण त्याच्या जोड मोठेपणा का मागावा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा. हो मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. लहानपण देगा देवा. ऐरावता रत्नतोल. ऐरावता रत्न थोरा.
त्यासी त्यासी अंकुशाचा मार अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार 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 त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. आपण जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकोबाराय मोठा अवश्य बना, पण मोठेपणाच्या अभिमानाला मोठं होऊ देऊ नका. मोठा अवश्य बना आणि मोठा तोच आहे जो दुसऱ्याला कधी लहान समजत नाही, तो मोठा आहे. जो दुसऱ्याला नेहमी कमी समजतो तो मोठा कधीच होऊ शकत नाही. संत तोच आहे जो दुसऱ्याला असंत समजत नाही. संत तो आहे जो दुसऱ्याला असंत समजत नाही. मोठा तो आहे जो दुसऱ्याला लहान समजत नाही. ज्ञानी तो आहे जो दुसऱ्याला अज्ञानी समजत नाही. तो ज्ञानी. भगवंताला अग्रपूजेचा मान मिळाला. शिशुपालाने निंदा करायला सुरुवात केली. काही संबंध नसतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पतिव्रतेची स्तुती केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, शिंदळीच्या माथा तिळक उठे. भगवंताला अग्रपूजेचा मान मिळाला. शिशुपालाला जडायचं काहीच गरज नव्हती. पण शिशुपाल दमघोष सुता पाप आरभ्य कलभाषणात
संप्रत्यमर्षी गोविंदे दंतवक्त्रश्च दुर्मतीः. कलभाषणात काय शब्द वापरलाय भगवान शुकाचार्यांनी. राजा, ज्या वेळपासून तो शिशुपाल तोतली बोली बोलायला लागला, बाकरला काकर म्हणतो, पाण्याला मानी म्हणतो, तेव्हापासून त्याने भगवान कृष्णाचा विरोध सुरू केला. काहीच संबंध नसतो कोणाचा कोणाशी, न घडे संबंध. पण दोरी असते ना, दोरी जळाली तरी तिचा आड जात नसतो. तसं काही काहीचा स्वभाव जात नाही. आधी होती दासी, पट्टराणी केले